आता बघूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचाने उतरली। नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर, मागील 5 दिवसांपासून कृष्णेची पातळी स्थिर। अमरावतीच्या मोर्शीत अप्पर वर्धा धरण 89% भरलेलं आहे, 79% भरले। धरणाचे 3 दरवाजे उघडले। वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 156 मिलीमीटर पावसाची नोंद। गेल्या 2 दिवसात लोणावळ्यात पावसाची हजेरी। पुण्याच्या लोणावळा आणि मावळ तालुक्यात अतिमुसळधार पाऊस। मावळच्या दिवड गावात भूस्खलन होण्याची भीती। अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 343.5 मिलीमीटर पावसाची हजेरी। पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून अहमदनगरमध्ये येणाऱ्या नद्यांना तसंच धरणाच्या पाण्यातही वाढ। धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर। साक्री तालुक्यात अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या परतवाड्यातील मुक्तागिरीचं सौंदर्य फुललं। पर्यटकांची धबधब्यावर गर्दी, तर जैन बांधवांचीही मुक्तागिरी धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी मांदी आली। नाशिकच्या कळवण तालुक्यातील धनोली धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांच्या भात सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 15.31%वर। सध्या धरणात 45,247 क्युसेक पाण्याची आवक सुरू।